प्रेज द लॉर्ड। आज लेवी अध्याय 25 17 ते 19 वचनावर आम्ही मनन करणार आहोत। त्या ठिकाणी असं म्हटलंय, तुम्ही एकमेकावर अन्याय करू नये, तर आपल्या देवाचे भय बाळगावे, कारण मी परमेश्वर तुमचा देव आहे। याकरिता तुम्ही माझे विधी आचरावे आणि माझे नियम लक्षपूर्वक पाळावे। असे केल्याने तुम्ही देशात सुरक्षित राहाल, देश आपला उपज देईल व तुम्ही पोटभर खाल आणि त्यात सुरक्षित राहाल। या वचनामध्ये प्रियांनो, तो परमेश्वर आम्हाला मार्गदर्शन करत आहे आणि मार्गदर्शन करत असताना तो यामध्ये महत्त्वाची आज्ञा आम्हाला सांगत आहे, महत्त्वाच्या गोष्टीबद्दल आमच्याशी बोलत आहे आणि त्यामध्ये तो म्हणतो, तुम्ही एकमेकावर अन्याय करू नये, तर देवाचे भय बाळगावे। म्हणून या वचनामध्ये तो परमेश्वर आम्हाला इतरांचा गैरफायदा घेऊ नये याबद्दल मार्गदर्शन करतो। आणि म्हणून बरेच लोक इतरांचा दयाळूपणा, त्यांचा प्रामाणिकपणा, त्यांचे श्रम आणि वेदनेचे शोषण करतात आणि त्यामध्ये ते स्वतःला धन्य मानतात। परंतु जेव्हा आपण प्रामाणिकपणा, करुणा आणि निष्पक्षतेने चालतो, तेव्हा स्वर्ग आमच्या समर्थनात उभं राहतो। आणि म्हणून नेहमी इतरांचा गैरफायदा घेण्यापासून स्वतःला दूर ठेवा, नेहमी प्रामाणिकपणे जीवन जगा। आमची धार्मिकता बोलण्यातच नसावी, तर ती चरित्रात असावी, जेणेकरून आज्ञा आमच्या जीवनामध्ये असतील। आणि म्हणून आज ज्यावेळेस आम्ही इतरांशी प्रामाणिकपणे वागतो, त्यावेळेस आम्हाला जे आशीर्वाद प्राप्त होतात त्याबद्दल आज आम्ही मनन करणार आहोत। पहिला आशीर्वाद आहे, त्या ठिकाणी म्हटलंय दैवी संरक्षण। आम्हा प्रत्येकाला देवाचं संरक्षक कवच त्या ठिकाणी मिळतं। आणि म्हणून जेव्हा तुम्ही इतरांशी योग्य वागता, तेव्हा देव आमचा रक्षक बनतो। आणि म्हणून नेहमी आमचं वागणं इतरांशी प्रामाणिकपणाचं असणं गरजेचं आहे। दुसरी गोष्ट जर आम्ही पाहिली तर देवाची शांती आमच्या जीवनामध्ये टिकून राहते। देवाच्या वचनामध्ये म्हटलंय, ज्याचं मन ख्रिस्ताच्या ठाई स्थिर झालं आहे, त्यास तो परमेश्वर पूर्ण शांती देणार आहे। आणि म्हणून आम्ही ख्रिस्तामध्ये स्थिरावलेलं जीवन आमचं ज्यावेळेस होतं ना, आमच्या जीवनामध्ये नेहमी देवाची शांती आम्हाला लाभल्या वाचून राहत नाही। आणि म्हणून जेव्हा आमचे हात स्वच्छ असतील आणि आमचा विवेक स्पष्ट असेल, अशा हृदयामध्ये शांती वसते आणि म्हणून आमचं जीवन त्या शांतीने भरलं जातं। तिसरा आशीर्वाद जर प्रामाणिकपणाचा आहे, तो अतिशय महत्त्वाचा आहे, तो आहे फलदायी काम। म्हणून म्हटलं, देव प्रामाणिक हातांच्या कामाला आशीर्वाद देतो। तुम्ही जे काही कराल ते यशस्वी होतं, कारण ते कपटावर बांधलेलं नाही। यहोशूआच्या पुस्तकामध्ये म्हटलंय की नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या मुखी सदैव असू दे, त्याच्यापासून उजवीकडे डावीकडे वळू नको, म्हणजे तू जाशील तिकडे तुझा देव परमेश्वर तुझ बरोबर असेल आणि ज्या कामात तो हात घालशील त्यामध्ये तो तुला यश आणि बरकत देईल। म्हणून आमचे हात नेहमी प्रामाणिक असणं गरजेचं आहे। चौथा आशीर्वाद आमच्या जीवनामध्ये तो पवित्र देव देतो, म्हणजे सुरक्षित निवास। म्हणून लेवी या पुस्तकामध्ये देवाचं अभिवचन ज्या प्रकारे आम्हाला सांगतं, तुम्ही भूमीत सुरक्षित राहाल, तुमची जीवने दैवी सुरक्षिततेचे आश्रयस्थान बनते। म्हणून आम्हाला प्रभू अभिवचन देतो चौथं, जे आम्हाला आमचं सुरक्षित निवास, राहण्याचं ठिकाण तो आशीर्वादित करणारा परमेश्वर आहे। त्याचप्रकारे पाचवा मुद्दा जर आम्ही पाहिलं तर असं म्हटलंय, ज्यावेळेस आम्ही प्रामाणिकपणे जीवन जगतो, लोकांसमोर देव आमच्यावर कृपा करतो। म्हणून लोकांना प्रामाणिकपणा जाणवतो
जेव्हा तुम्ही इतरांचे शोषण करत नाही तेव्हा तुमचे चरित्र शब्दांपेक्षा मोठ्याने बोलते. म्हणून नैसर्गिकरित्या आत्मिक आशीर्वादाचे दरवाजे आमच्यासाठी उघडले जातात. म्हणून अनेकदा आमच्या शब्दांपेक्षा आमचं चरित्र बोलणं गरजेचं आहे, आमचं वागणं बोलणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस ते बोलतं ना तसं आमची धार्मिकता आमच्या बोलण्यात नसते तर चरित्रात असते. आणि ते नक्कीच आमच्या जीवनामध्ये लोकांसमोर आम्हाला देवाची कृपा देणारं ठरतं. आणि म्हणून 6वा आशीर्वाद जर आम्ही पाहिला तर पिढ्यानपिढ्या तो देव आमचं जीवन आशीर्वादित करतो. म्हणून या वचनामध्ये जर पाहिलं तर असं म्हटलंय, देव पिढ्यानपिढ्या प्रामाणिकपणा लक्षात ठेवतो. तो इसाकाला प्रगट झाला आणि तो अब्राहामाबद्दल सांगतो, तो याकोबाला प्रगट झाला आणि तो इसाकाबद्दल सांगतो, तो याकोबाच्या लेकरांना प्रगट झाला आणि तो अब्राम, इसाक, याकोब यांचा देव म्हणून घेतो. म्हणून आमची प्रामाणिकता देव पिढ्यानपिढ्या लक्षात ठेवतो. तुमची मुले आणि तुमची प्रामाणिकता नीतिमत्वाचं फळ निर्माण करतात. म्हणून आम्हाला तो पिढ्यानपिढ्या आशीर्वादित करतो. 7वा आशीर्वाद जर पाहिला तर मजबूत नातेसंबंध. विश्वास तुमच्या सर्व संबंधाचा पाया बनतो. व्यक्तिगत, आध्यात्मिक आणि व्यावसायिक सर्व गोष्टीमध्ये आमचे मजबूत नातेसंबंध निर्माण होतात. आणि म्हणून जीवनामध्ये नेहमी प्रामाणिकता बाळगा. इतरांच्या कुठल्याही गोष्टीचा गैरफायदा घेऊ नका. 8वा आशीर्वाद जो आहे अपराधीपणापासून मुक्तता. जेव्हा आम्ही इतरांना लुटतो, इतरांशी अयोग्य वागतो, नेहमी आमच्या मनामध्ये ती अपराधीपणाची भावना टिकून राहते, मूळ धरते. परंतु जेव्हा आम्ही इतरांशी चांगल्या प्रकारे वागतो तेव्हा अपराधीपणाच्या भावनेपासून आम्ही मुक्त राहतो. आणि म्हणून म्हटलंय, तुम्ही लज्जा आणि भीतीशिवाय चालता, कारण तुम्ही तुमचे जीवन कोणाच्याही दुःखावर बांधलेले नाही. म्हणून कधीही कोणाचा गैरफायदा जीवनामध्ये घ्यायचा नाही. 9वा आशीर्वाद जर आम्ही पाहिलं तर दैवी तरतूद. आणि यामध्ये जर आम्ही पाहिलं, जेव्हा तुम्ही इतरांच्या श्रमाचा आदर करता तेव्हा देव तुमचे स्वतःचे पीक कधीही कोरडे पडू देणार नाही याची खात्री देतो. म्हणून नेहमी कोणाचे श्रम व्यर्थ घेऊ नका, कोणाचाही कष्टाचा पैसा कधी चुकवू नका. आणि ज्यावेळेस आम्ही असं करतो ना तेव्हा देव आमच्यासाठी दैवी तरतूद करतो. म्हणून देवाच्या वचनामध्ये म्हटलंय, तरुण सिंहास वान पडेल परंतु त्याच्यावर भाव ठेवणाऱ्यांना कुठल्याही चांगल्या गोष्टीची वान पडणार नाही. म्हणून प्रियांनो, आमचा दैवी पुरवठा मोकळा करण्यासाठी आम्ही कधीही कोणाची मजुरी चोरता कामा नये, ठेवता कामा नये, लुबाडता कामा नये. आणि तो आमच्या विश्वासाचा आणि सत्यतेचा भाग येतो आणि त्याच्याद्वारे आमचे आशीर्वाद मोकळे होतात. 10वा आशीर्वाद आमच्यासाठी जो लिहिला गेला आहे तो आहे खरे यश. आणि म्हणून नीतिमत्तेद्वारे मिळणारे यश स्थिर राहते. ते विश्वासावर आणि सत्यतेवर बांधलेले असते आणि जे लबाडीवर बांधले असते ते कोसळले जाते. म्हणून आमच्या जीवनामध्ये येणारं यश हे आमच्या खऱ्या नीतिमत्तावर अवलंबून असतं. म्हणून जीवनामध्ये नीतिमत्ताने चला, ते आम्हाला आशीर्वादाकडे घेऊन जाणार आहे. 11वा आशीर्वाद जो आमच्यासाठी आहे आध्यात्मिक परिपक्वता. म्हणून इतरांचा वापर न करण्याची निवड केल्याने तुमचं हृदय नम्र आणि दैवी ज्ञानाने प्रशिक्षित होतं. नेहमी इतरांचा वापर करून घेण्याची जी घाणखोड मनुष्याला असते ती जर आमच्यात नसेल ना तर आमचं हृदय नम्रता आणि दैवी ज्ञानाने प्रशिक्षित होतं. खूप महत्त्वाचा आशीर्वाद या ठिकाणी सांगितला आहे. 12वा आशीर्वाद देवाची उपस्थिती. पवित्र आत्मा शुद्ध हृदयामध्ये राहतो आणि न्यायप्रेम त्या हृदयामध्ये राज्य करते. म्हणून अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे, देव ज्यावेळेस आमच्या जीवनामध्ये सत्यता असते, विश्वसनीयता असते, प्रामाणिकता असते ना, अशा हृदयामध्ये देव राहतो. म्हणून आमच्या घरामध्ये, आमच्या कुटुंबामध्ये, आमच्या हृदयामध्ये आणि आमच्या मंदिरामध्ये किंवा प्रार्थना भवनामध्ये देवाची उपस्थिती टिकून ठेवण्यासाठी
प्रामाणिकता आणि सत्यता आमच्या जीवनामध्ये असणं खूप महत्त्वाचं आहे प्रियांनो. 13वा आशीर्वाद आहे विश्वासाची पुनर्स्थापना. तुम्ही देवाचा वापर करून चांगुलपणा आणि मानवतेवर लोकांचा विश्वास पुनर्स्थापित करता. आणि म्हणून नेहमी आमचं वागणं विश्वासावर असणं गरजेचं आहे. ज्यावेळेस आम्ही विश्वासाने चालतो, आम्ही शब्दाला जागतो ना, त्यावेळेस आम्ही लोकांमध्ये विश्वासाची पुनर्स्थापना करतो. 14वा आशीर्वाद आमच्या जीवनामध्ये राहतो, कटुता आमच्यापासून दूर राहते. आणि म्हणून तुम्ही सत्य आणि प्रेम याच्यामध्ये चालत असल्यावर तुमच्यात कोणतीही लपलेली कटुता किंवा भीती नसते. म्हणून पवित्र आत्मा आमच्या जीवनात काम करतो आणि देवाचं वचन सांगतं त्याने आम्हाला भीतीचा नव्हे तर सामर्थ्याचा आत्मा दिलाय. आणि ज्यावेळेस तो आमच्यामध्ये राहतो ना, भीती आमच्या जीवनातून निघून जाते. 15वा आशीर्वाद दैवी न्याय. देव स्वतः तुमच्या अदृश्य लढाया लढतो. आणि म्हणून जेव्हा तुम्ही इतरांचे शोषण करण्यास नकार देताना, तेव्हा देव आमच्या लढाया लढतो. आणि म्हणून देवाच्या वचनामध्ये म्हटलंय की युद्ध तुमचं नाही, युद्ध माझं आहे. आणि म्हणून आमचं जीवन आमच्या बाजूने देवाला उभं करतं. आणि ज्यावेळेस देव आमच्या लढाया लढतो ना, त्या प्रत्येक गोष्टीमध्ये तो पवित्र देव आम्हाला विजय देतो. म्हणून महत्त्वाची गोष्ट दैवी ज्ञान. म्हणून कधीही कोणाचं शोषण करू नका, महत्त्वाची गोष्ट आहे. 16वा आशीर्वाद जो आहे सन्मानासह समृद्धी. तुमचे आशीर्वाद दुःखासह येतात, कारण ते नीतिमत्तेत रुजलेले असतात. चोरून खाल्लेली भाकर खूप गोड लागते, परंतु कष्टाची भाकर सुखाची निद्रा देते. म्हणून आमचं जीवन आणि चरित्र नेहमी साफ असायला पाहिजे. आणि म्हणून म्हटलंय की तुमचे आशीर्वाद दुःखाशिवाय येतात. अनेकदा आम्ही लुबाडतो, लोकांचा गैरफायदा घेतो, तेव्हा शाप आम्हाला गाठतात. परंतु जेव्हा जिथे सत्यता असते, खरेपणा असतो, तिथे समृद्धीचे आशीर्वाद दुःखाशिवाय येतात. ते दुःख घेऊन येत नाही. आणि म्हणून ते आशीर्वाद टिकण्यासाठी खरेपणाने, विश्वासनीयता, प्रामाणिकता आमच्या जीवनात असायला पाहिजे. 17वा आशीर्वाद आम्ही पाहिला तर असं म्हटलंय दीर्घायुष्य. शांततापूर्ण जीवन आयुष्य वाढवते. द्वेष किंवा कपट नसलेले हृदय नेहमी निरोगी असते. हालेलुया. सत्यतापूर्ण जीवन, शांततापूर्ण जीवन आयुष्य वाढवते. आणि म्हणून नेहमी जीवनात शांती टिकून ठेवा. त्याद्वारे जर आम्ही पाहिलं तर त्याद्वारे आमचं हृदय नेहमी निरोगी राहतं आणि देवाचे आशीर्वाद त्या हृदयामध्ये साठलेले असतात. 18वा आशीर्वाद आहे स्वर्गाची ओळख. तुमची नावं स्वर्गात इतरांचा सन्मान करणारा म्हणून ओळखले जाते. देवदूत अशा लोकांचं रक्षण करतो. म्हणून आमची नावे त्या जीवनाच्या पुस्तकात लिहिली जातात. म्हणून नेहमी आम्ही इतरांचा सन्मान करणारा असायला पाहिजे. चाहे लहान असो मोठे कुणीही मनुष्य असो, आमच्या जीवनातून इतरांचा नेहमी सन्मान होणं गरजेचं आहे. आणि म्हणून 19वा आशीर्वाद आहे देण्यात आनंद. तुम्हाला इतरांकडून घेण्यापेक्षा देण्यात जास्त आनंद मिळतो. उदारता तुमचा स्वभाव बनते. आणि म्हणून प्रेषित पौलाने म्हटलंय घेण्यापेक्षा देणं त्यात धन्यता आहे. खरोखर प्रियांनो, ज्यावेळेस आम्ही देण्यासाठी आमचे हात पुढे ठेवतो ना, ते हात प्रभू कधीही रिक्त ठेवत नाही. आणि त्याचे आशीर्वाद एवढे मिळतात ना, त्यावेळेस आमच्या मुखातून हे शब्द निघतात, माझे पात्र काठोकाठ भरून वाहत आहे. म्हणून आमच्या आशीर्वादासाठी नेहमी आम्ही आमचं जीवन त्या प्रकारे ठेवणं गरजेचं आहे. आणि 20वा जो अति महत्त्वाचा आशीर्वाद आहे शाश्वत बक्षीस. आणि म्हणून म्हटलंय जेव्हा हे जीवन संपेल तेव्हा तुम्ही देवासमोर शुद्ध असे उभे राहाल, शोषणासाठी नाही तर इतरांना उन्नत करण्यासाठी. म्हणून ज्यावेळेस आम्ही ख्रिस्तामध्ये राहून आमचं जीवन आशीर्वादाचं असणार आहे. म्हणून देव आपल्या लोकांशी कसे वागतो आपण हे नेहमी पाहत असतो. फक्त आपण प्रार्थना कशी करतो हे नाही. बरेच उपवास करतात,
दशांश देतात, गीतं गातात, नेहमी मंडळीमध्ये हजर असतात, तरी गुप्तपणे इतरांचं शोषण करतात. परंतु खरी पवित्रता आपण दुर्बल, गरीब आणि विश्वासू लोकांशी कसे वागतो यावरून प्रगट होते. आणि म्हणून जे देवाचे भय बाळगतात ते कधीही इतरांचा वापर करत नाही. ते सन्मानाने सेवा करतात. मग जमीन त्याचे फळ देईल आणि तुम्ही पृथ्वीवर पोटभर जेवाल व तिथे सुरक्षित राहाल. आशीर्वाद आमच्या जीवनामध्ये येतो. म्हणून जेव्हा तुम्ही इतरांच्या श्रमाचा आदर करता, त्यांच्या मूल्यांची कदर करता आणि त्यांच्या प्रयत्नांचा गैरफायदा घेण्यास नकार देता, तेव्हा स्वतः देव तुमचा स्रोत बनतो. तुमचे जीवन, तुमची घरे आणि तुमची सेवा नेहमीच फळदायी बनते. म्हणून नेहमी आमच्या जीवनामध्ये आम्ही त्या सत्यतेमध्ये चालणं गरजेचं आहे आणि इतरांचा कधीही गैरफायदा घेऊ नये. म्हणून ज्यावेळेस आम्ही अशा प्रकारे चालतो ना, ते जीवन आमच्यासाठी आशीर्वादाचं कारण बनतं. म्हणून या दिवसामध्ये सत्यता जीवनात बाळगा, धार्मिकता चरित्रात असू द्या, फक्त बोलण्यात नव्हे तर आमच्या आज्ञामध्ये देवाचे वचनं असावीत, जेणेकरून आमचं जीवन चहूबाजूने आशीर्वादित होईल. म्हणून परमेश्वर या वचनाकरवी सर्वांना आशीर्वादित करू. आपलं जीवन यावेळेस देवासमोर असताना पडताळणी करा. त्याच्यामध्ये असत्य असेल, इतरांचं शोषण करण्याचं चुकीच्या गोष्टी असतील, इतरांना लोबाडण्याचे, इतरांचे कष्टाचे पैसे, बाकीच्या गोष्टी हिरावून घेण्याचा स्वभाव असेल तर काढून टाका. धार्मिकता आम्हाला विनाशापासून वाचवते. खरं चरित्र आमचं जो देवासमोर आहे ते खरं असायला पाहिजे. आणि जेव्हा धार्मिकता चरित्रात बसते, आमचं जीवन आशीर्वादाने होत भरलेलं राहतं. म्हणून या दिवसामध्ये अधिक देवाच्या जवळ राहा, देवाशी घनिष्ठ नातेसंबंध निर्माण करा, जो आम्हाला आशीर्वादाकडे घेऊन जाणार आहे. जरूर हा व्हिडिओ आपल्या प्रियजनांना शेअर करा. देवबाप या वचनाद्वारे सर्वांना आशीर्वादित करू. अधिक प्रार्थनेमध्ये आणि आध्यात्मिक जीवनामध्ये चालत राहा. देवबाप सर्वांना आशीर्वादित करू. प्रेज द लॉर्ड.